संकट आल्यावर कुणीही कुणाचं नाही. सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते. जेव्हा हरण झालं तेव्हा कोणी नव्हतं. द्रौपदीचे रक्षक 5 पांडव होते. वस्त्रहरण झालं तेव्हा कोणी नव्हतं. राजा दशरथाला 4 पुत्ररत्न होते. जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हतं. लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता, पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हतं. श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते. जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हतं. लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होता, पण शक्ती लागली तेव्हा कोणी नव्हतं. शरशय्येवरती भीष्म पितामह होते. वेदनेचे भागीदार कोणीही नव्हते. राजपुत्र अभिमन्यू सर्वांचे लाडके होते, पण चक्रव्यूहामधून काढण्यासाठी कुणीही नव्हतं. सर्वांसाठी त्रिकालाबाधित सत्य हेच आहे, या जगात आपलं कोणीही नाही. जे विधात्यानं लिहिलं आणि जसं आपलं कर्म आहे त्यापुढं कोणीही जाऊ शकत नाही. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, हेच सत्य आहे. केवळ कर्मच आपलं आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. कारण ज्याचं कर्तृत्व दरवळतं त्याला कोणीही विझवू शकत नाही.